नमस्कार मित्रांनो, मी नरेश कुलकर्णी आपलं सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, जसं की आपण मॅथची सिरीज चालू केलेली आहे आणि ती कंप्लीट मॅथची सिरीज आहे आणि आता तिचा भाग 19वा हा आपण पाहत आहोत. या 18व्या भागामध्ये आपण सम विषम संख्या याची बेरीज कशी करायची, मग त्या सुरुवातीपासून दिलेल्या असतील किंवा मधूनच दिलेले असतील हे आपण बघितले. आजच्या भागामध्ये आपण समविषम संख्यावरच काही प्रश्न एक्झाम मध्ये येतात, ते कशा स्वरूपाचे आहेत ते पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये तुम्हाला समविषम संख्या नंतरची किंवा अगोदरची विचारल्या जाते आणि आपल्याला या स्वरूपाचे 4 टाईप मध्ये, जे की मी इथे लिहून ठेवलेले आहेत, या टाईप मध्ये तुम्हाला सम आणि विषम दोन्हीवर सेम सेम प्रश्न येतात. पण मी तर सगळे सम घेतलेत, आपण विषम संख्येवरलेही काही प्रश्न इथं घेणार आहोत. तर आधी आपण समसंख्येवरले प्रश्न सोडू. बघा, प्रश्न समजून घ्या. प्रश्न जर समजला तर त्या प्रश्नाचं उत्तर काढायला फार अवघड जाणार नाही. जसं की इथं तुम्हाला बघा, पहिली गोष्ट तर इथं तुम्हाला समसंख्या विचारलेली आहे, समसंख्या शोधायची आहे आणि इथं तुम्हाला दिलेली सुद्धा कोणती आहे, समसंख्या. आता ही 7वी विचारू द्या, 10वी विचारू द्या, 8वी विचारू द्या, ही नंतर येणारी आहे, तर याच्यावर काही तुमचा इफेक्ट पडत नाही की ही सम आहे, 7वी म्हणजे विषम आहे, याचं काही घेणं देणं नाही. ही 7वी म्हणजे येणारी, लगेच येणारी 7वी. प्रश्न वाचून घ्या. बघा, 16 नंतर लगेच येणारी, लगेच म्हणजे 16च्या नंतर लगेच येणारी 7वी म्हणजे नंतर येणारी 7वी कोणती संख्या पाहिजे आपल्याला, समसंख्या. काढायला सांगितलेल्या आपल्याला समसंख्या आणि आपल्याला दिलेले सुद्धा आहे समसंख्या. समसंख्या काढायला सांगितली, समसंख्या दिलेली. जर समसंख्या दिलेली आणि समसंख्याच काढायला सांगितली तर आपल्याला काय करायचं ते बघा. जसं की आपल्याला सांगितलंय 16 नंतर येणारी, नंतर आलं तर आपण इथं प्लस करणार, अगोदर विचारलं तर आपण इथं मायनस करणार. एवढं लक्षात ठेवा. नंतरची म्हणजे आपल्याला समोर जायचंय, समोर जायचं असेल तर आपण प्लस करतो, ठीक आहे. नंतरची लगेच येणारी 7वी समसंख्या शोधा. तर 7वी समसंख्या शोधायचंय तर आपल्याला इथं काय करावं लागेल, तर 7 आणि समसंख्येमध्ये 7वी आहे तर आपल्याला 7 पस्तोर जायचं असेल तर गॅप हे 2-2 चा असते प्रत्येक समसंख्येमध्ये, तर याला गुणिले 2 करा. बस एवढं झाल्याच्या नंतर आपलं उत्तर येईल 7वी म्हणजे आपल्याला गॅप 2-2 मध्ये जायचंय, तर आपलं उत्तर येईल तुमचं 16 अधिक 14. याचाच अर्थ जी समसंख्या निघणार आहे ती आहे तुमची 30. ती आहे किती तुमची, 30. म्हणजे तुम्हाला फक्त इथं काय करायचं, जर समसंख्या दिली आहे, समसंख्या विचारली आहे, जी संख्या दिलेली आहे ती जशाला तशी लिहा, नंतर त्याच्यासाठी प्लस द्या आणि जितकी किती विचारले तुम्हाला त्याला डबल करा. कशामुळे डबल करायचंय, कारण की समसंख्येमध्ये गॅप कितीचा असते, 2 चा असते, डबल असते, त्याच्यामुळं डबल डबलचा म्हणजे 2-2 चा गॅप असते, म्हणून गुणिले आपण इथं 2 करतो. अजून काही उदाहरण घेऊ. जसं की मी इथं 28 नंतर आपण घेऊ 11वी समसंख्या शोधा. बघा, 1-2 गणित तुम्हाला करून दाखवतो. 28 जशाल तसे घेतले, नंतर साठी प्लसचं चिन्ह द्या. आता कंसामध्ये 11 गॅप 2-2 चा आहे म्हणून 2 गुणिले करा आणि आता जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करा. 28 ला 28 जसे लागतील, नंतर आले मग प्लस आणि 11 दोन्ही 22, अशा राहतील. तर तुमची संख्या आहे 8 आणि 2 10, 2 आणि 2 4 आणि 1 50. ती संख्या किती असेल तुमची, 50 असेल. हे 11वी समसंख्या येणारी का कोणती असेल तुमची, तर 50 असेल. अजून एक घेऊ बघा फास्ट मध्ये. जसं की मी जर दिलं 42 नंतर येणारी आपण घेऊ इथं 22वी. 22वी समसंख्या कोणती, प्रश्न समजून घ्या. प्रश्न असा म्हणतोय की 42 ही दिलेली समसंख्या आहे आणि विचारलेली सुद्धा समसंख्या आहे. तर या कंडिशन मध्ये आपल्याला समोरची संख्या घ्यायची 42, त्याच्यानंतर नंतर असेल तर प्लस करा. इथं 22 आहे तर 22 ला कंसामध्ये घ्या वाटल्यास आणि 2-2 चा गॅप आहे त्याला 2 न गुणा. बस जे काय उत्तर असेल ते 42 अधिक 22 म्हणजे 44 बरोबर 4 आणि 2 6 आणि 4 आणि 4 8, तर ती संख्या असेल तुमची 86. हे झालं समसंख्या दिलेली आहे, समसंख्या विचारलेली. खाली सुद्धा बघा तुम्हाला समसंख्याच दिली आणि समसंख्याच विचारली, पण इथं चेंज फरक काय बघा. टाइप 2 मध्ये इथं नंतर विचारली होती, इथं अगोदर विचारली, एवढाच फरक आहे प्रश्नामध्ये. बाकी प्रश्न ऍज इट इज जशाच तसा आहे. दोन्हीकडे सम म्हणजे सम दिलेली आहे आणि विचारलेली सुद्धा सम आहे. तर या कंडिशन मध्ये काय करायचं, जी संख्या दिली इथं जसं करत होतो तसंच. 42 दिली होती, इथं 42 लिहिली, इथं 72 दिली तर आपण इथं 72 लिहून घेऊ. आता इथं नंतर होती म्हणून प्लस केला आपण, इथं अगोदर आहे तर अगोदर साठी आपण वजा घेऊ
आणि आपण कंसामध्ये कितवी आहे, 10वी, 10वी आणि गुणिले 2 2 चा फरक असतो म्हणून 2. तर याचं जे आपण सोल्युशन काढणार आहेत बघा, 72 वजा हे 10 दोन्ही 20, याचा अर्थ जी संख्या येईल माझी शून्यातून 2 गेले 2, 7तून गेली 52, याचा अर्थ जी संख्या येईल ती काय असेल तुमची 52 असेल. याच्या अगोदर येणारी 72च्या अगोदर येणारी 10वी संख्या कोणती असेल, 52 असेल. नेक्स्ट पाहू आपण बघा, अजून एक घेऊ इथं. जसं मी म्हणलं 108च्या अगोदर येणारी आपण इथे घेऊ 13वी समसंख्या. आता इथं 13 वर जाऊ नका, समसंख्या विचारली याच्यावर जा. बघा आता हे जर करायचं झालं तर हे पण करणं अतिशय सोपं सिंपल आहे. जसं की जी संख्या दिली आहे ती घ्या 108, अगोदर दिली तर इथं वजा करा, जर नंतर दिली असती तर प्लस केला असतं. लगेच येणारी कितवी, 13वी, या 13ला डबल करा कारण की 2 2 चा गॅप असते. तर इथं आपलं 108 वजा 26 होईल आणि जे काही उत्तर असेल ते बघा, 8तून 6 गेले तुमचे राहतील 2, त्याच्यातून 10तून 2 गेले तुमचे राहतील 8, 82. याचा अर्थ जी येणार आहे ती कोणती असेल तुमची 82वी संख्या. याच्या अगोदर येणारी 108च्या अगोदर येणारी 13वी कोणती संख्या असेल, 82 असेल. सिंपल. आता खालचे दोन्ही प्रश्न थोडेसे वेगळे आहेत बघा. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं 13 नंतर लगेच येणारी 9वी समसंख्या विचारली. तुम्हाला दिलेली कोणती इथं संख्या, देताना दिली त्यांनी विषम आणि विचारताना कोणती लिहिली, सम. वर तसं नव्हतं, वर सम देऊ लागले आणि समच विचारू लागले, पण इथं तुम्हाला देताना तर त्यांनी विषम दिली पण विचारताना सम दिली. तर या कंडिशन मध्ये काय करायचं ते नीट लक्षात द्या. बघा जसं की जी आपल्याला दिलेली संख्या जी आहे ती आपल्याला लिहून घ्यायचं. जसं की आपण सुरुवातीला लिहित होतो, इथं 42 दिली, 42 लिहिली, 108 दिली, 108 दिली. इथं 13 दिली, 13 लिहून घ्या. वजा नाही, इथं आपल्याला नंतर साठी आपण काय देत होतो सांगा, अधिक. तर इथं अधिक द्या. कंसामध्ये काय करायचं आपल्याला, कितवी विचारले, सेम सगळं तेच प्रोसेस आहे, सेम 9 गुणिले इथं तुम्हाला 2 करायचे. फक्त आता एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची, जर विचारलेली वेगळी आणि दिलेली जर वेगवेगळी असेल तर आपल्याला याच्यानंतर नंतर जर केलं तर याच्यातून 1 वजा करायचं, हे लक्षात ठेवा. नंतर जर असेल तर इथं काय करायचं, 1 वजा, आणि अगोदर जर असेल तर 1 प्लस करायचा. फक्त 1 वजा आणि 1 प्लस कधी करायचं हे समजून घ्या, बाकीचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. मग आता याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण बघा 13 आणि हे अधिक नंतर असल्यामुळे 9 2 18, याची जर बेरीज केली आपण तर 13 आणि 18 ची बेरीज होईल 3 आणि 8, 11 ला 1, 1 आणि 2 आणि 1 3, 31. 31 मधून 1 वजा करा तर तुमचं उत्तर येईल 30. तर ती समसंख्या कोणती असेल तुमची, तर ती असेल 30. अजून एक घेऊ बघा, टेन्शन नका घेऊ. जसं मी जर इथं दिले तुम्हाला की 21 नंतर येणारी, इथं घेऊ आपण 12वी समसंख्या कोणती. बघा विचारलेली कोणती मला सांगा, विचारलेली कोणती संख्या आहे तुमची, तर तुम्ही म्हणसाल सर विचारलेली समसंख्या आहे आणि दिलेली कोणती संख्या आहे, तर विषम संख्या आहे. तर या कंडिशन मध्ये करायचं काय, जी दिली ती घ्या 21 जशाच तशी. त्याच्यानंतर नंतर दिली त्याच्यासाठी इथं सुरुवातीला प्लस घ्यायचं, इथलं काही चेंज नाही बघा. त्याच्यानंतर कंसामध्ये कितवी, 12वी गुणिले 2 24. आता मात्र फक्त आपल्याला इथं विषम दिली आणि सम विचारली आणि इथं नंतर याच्यासाठी आपल्याला वजा 1 करायचं, एवढंच करायचं. वजा 1 या नंतर साठी या काठ इथं वजा 1 करायचं, इथं तर सेम ऍज इट इज जशा तसं राहील. आता बघा 12 दोन्ही होती तुमचे 24, म्हणजेच 21 अधिक 24 हे टोटल होतील तुमचे 4 आणि 1 5, 2 आणि 2 4, 45 होतील. पण याच्यातून आपल्याला 1 वजा करावं लागेल, तर ती संख्या आहे तुमची 44. ती संख्या आहे तुमची 44. आता खालचा आपण बघू बघा, इथं 39 दिलेली आहे तुम्हाला, विषम संख्या आहे. इथं तुम्हाला समसंख्या काढायला सांगितलेली, म्हणजे या टाईपच आहे, फक्त इथं नंतर इथं अगोदर आहे. तर इथं काय करायचं समजून घ्या. जसं की 39 दिलेली आहे, अशाला अशी लिहिली, अगोदर आहे याच्यासाठी आपण चिन्ह कशाचं देतो, मायनसचं चिन्ह द्या. कंसामध्ये आपलं कितवी दिलेली 11वी गुणिले याला 2 करा कारण की 2 चा गॅप असते. आता इथं तुम्हाला सांगितलं होतं नंतर असल्यामुळं इथं आपल्याला -1 करायचंय, पण इथं अगोदर असल्यामुळं आपल्याला इथं +1 विरुद्ध करायचं. इथं 1 हा विरुद्ध करायचा आपल्याला, बाकी जशाच तसंच आहे. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा. 39 ला 39 राहतील, वजा 11 दोन्ही 22 राहतील. याची वजाबाकी जर केली तुम्ही, 9तून 2 गेले 7 राहिले, 3तून 2 गेला 1 राहिला, 17 संख्या आलेली. पण 17 बघा सम नाहीच आहे, विषम आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा 1 प्लस करावा लागतो. 1 जर प्लस केला तर तुमचं येईल 18.
तुमचं येईल 18. अजून एक तुम्हाला इथं करून दाखवतो उदाहरण. इथं जर खाली दिसत नसेल बाय चान्स तर इथं करून दाखवतो. बघा खालचं आपण केलेलं हे तर आहे, याचं उत्तर 18 आलेलं आहे. जसं आपण एखादा अजून घेऊ, 119 च्या अगोदर येणारी आपण इथं घेऊ 12वी समसंख्या. 12. बघा इथं तुम्हाला विषम दिलंय, विचारले तुम्हाला समसंख्या, तर 119 जशाल तसे घेतले. या अगोदरसाठी मायनसचं चिन्ह घेतलं, त्याच्यानंतर हे कंसामध्ये 12 गुणिले 2 24. पण आता इथं तुम्हाला हे विषम दिलेलं आहे आणि विचारलेले सम, तर याच्यासाठी आपल्याला प्लस मायनस घ्यावं लागतंय. आणि मी सांगितलं तुम्हाला याच्या विरुद्ध घ्यायचंय. अगोदर आहे याच्यासाठी 1 घ्या, नंतर असतं तर -1 घेतलं असतं. अगोदर आहे तर +1 घ्या. आता कॅल्क्युलेशन करा. 119 वजा 12 दोन्ही 24 याचं कॅल्क्युलेशन आपण आधी करून घेऊ. 9तून 4 गेले तुमचे राहतील 5 आणि 11तून 2 गेले तुमचे राहतील 9. 95. पण 95 मध्ये आपल्याला +1 करावं लागेल, तर तुमचं उत्तर येईल 96. 96 ही समसंख्या असेल ती जी की 119 च्या आधी 12वी येणार. सेम याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विषम संख्येमध्ये सुद्धा पाहायला भेटतील. जसं की आपण लगेच बघू. बघा विषम संख्येचे ही प्रश्न आपल्याला सेम याच टाईपनं पाहावयास मिळतील. सेम आहे जसं आपण आता करू त्याला. बघा आता इथं मी काय करतो, विषम संख्या घेतो कुठली एक 43 नंतर येणारी आपण घेऊ 10वी विषम संख्या. बघा सुरुवातीला प्रश्न असा तयार झालाय की बाबा 43 नंतर लगेच येणारी 10वी विषम संख्या शोधा. दिलेली विषम संख्या, विचारलेली विषम संख्या. आपल्याला जर दिलेल्या सेम आणि विचारलेली सेम असेल तर आपल्याला +-1 करायची गरज नाही. मग आपलं काय काम आहे की जी दिली ती घेऊन लिहून 43 नंतर दिला असेल तर अधिक लिहा नंतरच्या ऐवजी. त्याच्यानंतर 10 आणि याच्यासाठी 2 चा गॅप 20. बस एवढंच करायचं, कारण की सेम संख्या असल्यामुळे आपल्याला -1 मायनस करायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करा. 43 ला 43 येतील आणि अधिक तुमचं 10 दोन्ही 20. याचा अर्थ 20 आणि 53 जर बघितलं तर 63 ही विषम संख्या असेल तुमची, जी की 43 नंतर 10वी येणार. अजून एखादं घ्यायचं तर एखादं घ्या. जसं की 113 आणि इथं घ्या 7वी विषम संख्या घ्या. तर बघा 113 दिलेले तुम्हाला, इथं विचारलेली विषम संख्या आहे, दिलेली सुद्धा विषम संख्या आहे. तर काहीच नाही, 113 ला 13 घ्या, नंतर असेल तर अधिक करा. कंसामध्ये 2 चा गॅप असल्यामुळे विषम संख्येमध्ये सुद्धा 2 चा गॅप असते म्हणून 2 न बोलतोय. आता इथं आपल्याला -1 प्लस करायची गरज नाही, कारण की दोन्ही विचारलेली आणि दिलेली विषम संख्या आहे. तर 113 ला 113 अधिक 7 दोन्ही किती झाले तुमचे 14. त्याची बेरीज करा. 3 आणि 4 7 होतील, 1 आणि 1 2 होतील आणि 1 1 ती असेल कोणती 127 ही विषम संख्या असेल. समजले? खालचं बघा. जर इथं मी घेतलं असतं, इथं घेऊ आपण 111 घेऊ. त्याच्यानंतर इथं वाटलंच आपण 10 घेऊ आणि इथं आपण विषम घेऊ. विषम बघा इथं सुद्धा सेम दिलेले त्यांनी देताना सुद्धा ही विषम संख्या आहे तुमची. विषम समसंख्या आपण शिकलेलो आहे. आणि इथं 10वी विचारले कोणतं तुमचं, या 10 कडे नका जाऊ, विचारले कोणती तुम्हाला विषम. काही मुलांचं कन्फ्युजन याच्यातच असते, सर इथं समय ही 10वी विचारले नंतर अगोदर आहे, पण संख्या कोणती विचारली तुम्हाला, विषम संख्या विचारली, याच्याकडे लक्ष द्या. तर सेम वे तुम्हाला करायचं. 111 जशाच तसे अगोदर आलं म्हणून वजा करा, कंसामध्ये 10 गॅप 2 चा आहे 2 करा आणि इथं प्लस मायनस करायची गरज नाहीये, कारण की दिलेली विषम आहे आणि विचारलेली सुद्धा विषम आहे. जर सेम असेल तर काही करायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करा. 111 जशाल तसे राहतील, वजा 10 दोन्ही 20 होतील. तर बघा इथं तुमचं उत्तर येईल. 1तून 0 गेला 0 राहतील आणि 11तून 2 गेले 90 राहतील. किती राहतील तुमचे 90 राहतील. 90 राहतील का रे? 90 राहतील. ठीक आहे, 90 राहतील. जे असतील 191 राहतील, सॉरी जे काय असतील 91 राहतील. तर 91 90 तर समसंख्या येणार नाही, याची वजाबाकी व्यवस्थित करा. 91 ही संख्या कोणती असेल तुमची, विषम संख्या. आय होप की इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता खाली बघा. आता खाली आपण थोडे वेगळे उदाहरण घेणार आहोत. जसं की जर तुम्हाला इथं त्यांनी म्हटलं असतं की बाबा सांगा 13 किंवा 12 नंतर येणारी 12वी विषम संख्या कोणती, विषम संख्या कोणती. बघ नीट लक्ष द्या.
तुम्हाला देताना त्यांनी ही दिलेली 12 नंतर, याचा अर्थ ही समसंख्या आहे, पण विचारताना त्यांनी आता काय विचारलंय, विषम संख्या. याचा अर्थ दिली एक विचारली वेगळी, तर तुम्हाला एक प्लस किंवा एक मायनस शेवटी करायचंय, एवढं लक्षात राहू द्या. बाकी प्रोसेस तीच आहे, जी संख्या दिली ती घ्या, नंतर असेल इथं तर इथं अधिकच येणार आहे, त्याच्यानंतर कंसामध्ये 12वी दिले, घ्या 2च आहे, 2च येणार आहे. फक्त आता इथं काय करायचं ते लक्षात यायला पाहिजे. जर इथं नंतर दिलेलं असेल तर कंसाच्या बाहेरची विरुद्ध क्रिया करायची, इथं वजा 1 करा आणि आता कॅल्क्युलेशन करा. 12 ला 12 अधिक 12 दोन्ही 24 आणि याची बेरीज जर केली तुम्ही तर 6 3 36. 36 इथं समसंख्या पण आपल्याला विषम पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला -1 करावं लागतं. इथं जर -1 केलं तर ती येईल तुमची 35. ती येईल तुमची 35. खालचं पाहून घेऊ एक. चला शेवटी इथंच करू वाटल्यास आपण. बरं इथं करू, चला इथं करू अगोदर येणारी इथं करू, म्हणजे इथं तुम्हाला दिसायला सोपं जाईल. आता बघा इथं जर तुम्हाला असं दिलं असतं त्यांनी की 114 अगोदर लगेच येणारी 15वी विषम संख्या काढायचे. दिलेलं काय सांगा मला, तुम्ही म्हणता सर दिलेली ही समसंख्या आहे. कोणती संख्या आहे तुमची, समसंख्या आहे. विचारलेली कोणती आहे तुमची, विषम संख्या आहे. मग विषम संख्या जर काढायला सांगितली असती आणि दिलेली जर समसंख्या ह्या जर वेगवेगळ्या असतील तर +1 किंवा +- आपल्याला 1 करावं लागते. आपण पाहू ते काय करायचं. बघा बाकीची प्रोसेस तीच आहे, तुम्हाला जी संख्या दिलेली ती घ्या, अगोदर म्हणलं तर वजा करा, नंतर म्हणलं तर प्लस करा. कंसामध्ये 15वी विचारलं, जी विचारलं ती घ्या, तिला डबल करा, कारण की गॅप हे विषम संख्या आणि समसंख्यामध्ये 2-2चा असतंय. आता मात्र एक दिली आणि एक विचारली वेगवेगळी, याचा अर्थ 1 + 1 मायनस करायचंय, तर ते याच्यावरून ठरवायचंय, याच्या विरुद्ध करायचंय कंसाच्या बाहेर. अगोदर असेल तर याला +1 करा, नंतर असेल तर -1 केली असती. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. बरोबर 114 वजा 15 दोन्ही 30. आता याचं करून घ्या कॅल्क्युलेशन वाटल्यास. याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 4तून 0 गेले 4च राहतील आणि 11तून 3 गेले तुमचे राहतील 8, 84. पण याच्यामध्ये +1 करावं लागेल, तर ती संख्या आहे तुमची 85. याचाच अर्थ ती विषम संख्या 15वी कोणती असेल अगोदर येणार याच्या, तर ती असेल तुमची 85. हे झालं अगोदर नंतर येणार. बघा याच्यामध्ये अजून काही स्वरूपाचे गणित असतात, आपण ते थोडक्यात पाहू, म्हणजे आपल्या समविषम संख्या ह्या कंप्लीट होतील. बघा जसं तुम्हाला असाही प्रश्न दिला जाईल. बघा चलाच्या स्वरूपात तुम्हाला काही प्रश्न दिले जातील, जसं की b ही विषम संख्या आहे, तर लगेच नंतर येणारी समसंख्या शोधा, समसंख्या काढा, असा प्रश्न असेल. बघा फास्ट घेऊ, थोडस लेंदी होतं व्हिडिओ. बी ही विषम संख्या, याचा अर्थ बीच्या जागेवर आपण कुठलीही विषम संख्या टाकू शकतो, कुठलीही. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणलं की चला 5 ही टाकू आपण, 5 तर 5 ही टाकू, तर 5च्या पुढे लगेच येणारी मला कोणती पाहिजे, सम पाहिजे. 5च्या पुढे सम येणारी माझी कोणती आहे, 6 आहे. तर याच्यासाठी मला काय टाकावं लागलं सांगा, 1 टाकावं लागलं, तरच माझी पुढची लगेच येणारी 5च्या नंतर येणारी 6 आहे. तुम्ही म्हणता नाही सर बीच्या जागेवर 5 नका घेऊ, दुसरी एखादी 3 अंकी मोठी संख्या घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. 221 घेतली आपण, 221 आपण बी ला मानलो, तर बी च्या पुढची लगेच येणारी आपल्याला समसंख्या पाहिजे. तर याचा अर्थ याच्यात 1 टाकावं लागेल. 121 च्या पुढची जी समसंख्या असेल ती 122 असेल. याचा अर्थ आपल्याला या प्रश्नामध्ये बी जशाल तसे बीच्या जागेवर कोणतीही संख्या विषम टाका, त्याच्यात आपल्याला 1 ऍड करावं लागेल, तेव्हा आपल्याला भेटणारी समोरची समसंख्या भेटणार आहे. हे लक्षात ठेवा, कोणती असो ती समसंख्या भेटेल. जसं तुम्ही इवन जर बी ला 1 ही विषम संख्या आहे, जर 1 मध्ये 1 टाकला तर आपल्याला भेटणार 1 आहे 2 आहे. तर तुम्हाला ऑप्शन वाईज जायचंय, ऑप्शन वाईज टाकून बघायचंय. अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला म्हणजे जे प्रश्न म्हणतोय तसं करायचंय. जर बी ही विषम संख्या आहे तर बी ला आपल्याला विषम संख्या घ्यायचंय, मग कुठलीही घ्या
आणि त्याच्यानंतर लगेच येणारी समसंख्या, आणि कुठल्याही विषम संख्येनंतर लगेच समसंख्या येण्यासाठी आपल्याला एक मिसळावं लागते, किंवा कुठल्याही विषम संख्येनंतर किंवा कुठल्याही समसंख्येनंतर जर विषम संख्या पाहिजे असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला लगेच येणाऱ्या संख्येमध्ये एक मिसळावं लागते. बघा दुसरं अजून एखादं गणित घेऊ आपण. 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, विषम संख्या आहे, विषम संख्या. तर त्यानंतर लगेच येणारी, त्यानंतर लगेच येणारी किंवा असं करा, त्यानंतर किंवा असं करा, 2x 3 ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी असं करा, खालीलपैकी कुठली विषम संख्या असेल. बघा ऑप्शन न जायचे, काही प्रश्न आपल्याला ऑप्शन नाही जावं लागतात. जसं फॉर एक्झाम्पल आता इथं आपण ऑप्शन 1 घेतला 2x अधिक 4, दुसरा ऑप्शन घेतला आपण x अधिक 5 घेऊ, तिसरा ऑप्शन घेतला आपण 2x अधिक 5, आणि चौथा ऑप्शन घेऊ यापैकी नाही. पाहू आपण. चला बघा आपल्याला ही इकडे बघा, पहिली गोष्ट तर 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर ही विषम संख्या करण्यासाठी आपल्याला x च्या जागेवर काहीतरी टाकून ठेवायचे. म्हणजे कुठलीही संख्या टाका x च्या जागेवर. जर मी बघा याच्यात काहीच नसते, याचा अर्थ गुणाकार असते, तर x च्या जागेवर जर मी 1 टाकलं तर 2 गुणिले 1 आणि अधिक 3, तर 2 आणि अधिक 3 बरोबर काय होईल माझे 5 होईल. त्याचा अर्थ ही कोणती संख्या होईल, विषम. तर 1 टाकू शकतो मी. जर तुम्ही म्हणता सर 2 टाकले तर नाही, 2 टाकायला जमणार नाही. बघा x च्या जागेवर जर मी 2 टाकले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तरी चालेल. पहा x च्या जागेवर जर 2 टाकले तर 2 दुनी 4, 4 आणि 3 किती होईल तुमचे 7 होईल. याचा अर्थ x च्या जागेवर तुम्ही काही जरी टाकलं तर ती कोणती संख्या होणार आहे, विषम संख्या होणार आहे. तर मग इथं टाकून बघा तुम्ही वाटल्यास की कोणती विषम संख्या, याच्यापैकी आपल्याला खाली विषम संख्या पाहिजे. याच्या जागेवर x च्या जागेवर 1 टाकला, 1 टाका, 2 टाकले, 2 टाका, 5 टाकले, काही फरक पडणार नाही. जर आपण इथे 1 टाकला असं समजू, 1 टाकला तर 2 आणि 3 5, 5 ही विषम संख्या होईल. आपल्याला खाली संख्या कोणती समसंख्या, सॉरी खालची आपल्याला विषम संख्या शोधायला सांगितलेली. कोणती सांगितलेली, विषम संख्या. आपण चेक करू. पहा जर इथं मी 2 च्या जागेवर x च्या जागेवर 1 टाकला, पहा 1 टाकला तर 2x बरोबर 1 जर केलं मी तर 2 अधिक 4 बरोबर 6 ही समसंख्या होईल. आपल्याला सांगितलं विषम संख्या, हे ऑप्शन होणार नाही. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण, जर इथं 1 टाकला मी x च्या जागेवर तर 1 अधिक 5 ही सुद्धा कोणती होईल, तुमची समसंख्याच होईल, ही सुद्धा चालणार नाही. जर इथं पाहिलं आपण तर 2 गुणिले 1 जर टाकला आणि अधिक 5 केले तर 2 आणि अधिक 5 बरोबर 7 ही कोणती होईल, विषम संख्या. याचा अर्थ ऑप्शन तुमचा असेल 2x अधिक 5. अशा स्वरूपात तुम्हाला गणित करायचे आहे. काही जर तुम्हाला अडचणी असतील किंवा डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा शेअर करा, जेवढे जास्त करता येईल तेवढे जास्त शेअर करा आणि लाईक पण करा, जेणेकरून जर तुम्ही लाईक केलं तर एक आम्हाला सुद्धा शिक्षक लोकांना मोटिवेट भेटतो. त्याच्यामुळे लाईक करायला कंजूसी करू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.